हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त ना. खूप उन्हाळा आहे बाहेर. बाहेर पडू नका, आराम करा. अर्थात हे सगळं कोणासाठी? जे उन्हाला घाबरतात त्यांच्यासाठी, तुमच्या माझ्यासाठी नाही. आजचा व्हिडिओ थोडा अशासाठी केला लगेच. हल्ली मी थोडासा इंटरप्ट झालो होतो, व्हिडिओ बनत नव्हते. काल एक वेगळा विषय घेऊन व्हिडिओ बनवला की एकटेपण माणसाचं म्हातारपणातलं आणि सध्याची कुटुंब व्यवस्था. माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलं की संदीप पण एकटेपणाला कंटाळला की काय. अजिबात नाही मित्रांनो. मी ही व्यथा मांडली होती ना, ती साधारण 80-85 वर्ष क्रॉस ज्यांनी केलेली आहेत त्यांची व्यथा मांडली होती. आणि विषय मांडायला सुचला त्याला कारण होतं माझ्या बाबांचं वयानुसार मृत्यू. हो, 90व्या वर्षीसुद्धा ते तंदुरुस्त होते आणि मी त्यांच्याबरोबर बरेच दिवस होतो. तर मला ते गेल्यानंतरचा जो महिनाभर आहे तो काय करायचं काय नाही करायचं, घरात माणसं भेटायला येतात, मग घरी राहायला पाहिजे, अशा पद्धतीने ना जरा एकटेपणात घालवायला लागला होता. आणि त्यावेळेला माझ्या मनात जे विचार आले होते की माणूस एकटा घरी कसा वेळ घालवू शकतो, ह्या वयातली माणसं खास करून, काय त्यांच्यावरती मानसिक अवस्था होत असेल त्यांची, की घरात माणसं नाही आहेत, ते वाट बघतायत आपल्या मुलांची, नातवंडांची. ती एक पिढी होती आणि एकत्र कुटुंब व्यवस्थेमध्ये ती खुश होती. आणि मी आता ज्या काळात आहे तेव्हा सध्या एकत्र कुटुंब व्यवस्था जवळजवळ 90% ढासळलेली आहे. जरी मी आणि माझं कुटुंब आईबाबांबरोबर राहत होतो तरीही मला ते माझ्याबरोबरच्या मित्रांचे, त्यांच्या भावांचे आणि अनेकांचे जे अनुभव येत आहेत की मुलं लग्न झाल्यानंतर सेपरेट राहतात, न्यूट्रल फॅमिली होत आहेत आणि त्यांना एकटेपणा खायला उठतो आहे कोणताही छंद नसल्यामुळे. त्यामुळे प्रकर्षाने एकत्र कुटुंब पद्धतीचे जे काय प्लस पॉईंट आहेत आणि न्यूट्रल फॅमिलीचे जे मायनस पॉईंट आहेत ते मांडायचे वाटले. दॅट्स इट. आणि मी ते मांडले. आणि त्यासाठी तुम्हाला कालचा व्हिडिओ बघायला लागेल. पण काही लोकांना व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्याबद्दल गैरसमज झाला की अरे संदीप तर स्वतःला खूप बिझी समजतो, बिझी मानतो, टाईमपास करतो, मग त्याला एकटेपणा का खातोय बरं? मला नाही खात आहे मी. तो 1 महिन्यातला जो स्लॉग पिरियड होता बाबा गेल्यानंतरचा, तो जो अनुभवला, त्याच्यावरून साधारण 80-90 वर्षाची जी माणसं असतात त्यांचं काय व्यथा असतील ते मांडायचा प्रयत्न केला. आता मी तर 60 क्रॉस केली आहे. मला ड्रॉइंग आहे, पेंटिंग आहे, ॲक्टिंगचा छंद आहे, लिखाण आहे, पुस्तक वाचन आहे, भटकंती आहे. माझा वेळ सहज जातो. पण असं छंद बाळगणं हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. त्याच्यासाठी मानसिक, शारीरिक आणि आर्थिकसुद्धा बाजू मजबूत असावी लागते. सुदैवाने माझ्या पुण्याईने मला ह्या सगळ्या गोष्टींची साथ लाभते म्हणून मी माझं आयुष्य एन्जॉय करतो आहे, भटकंती करतो, लिहितो, वेगवेगळे छंद जोपासतो. आणि तुम्हालाही तेच करायचं आहे. जर तुम्हाला कंटाळा येऊ द्यायचा नसेल तर छंद जोपासा. छंदाला वय नसतंच. जे आपले लहानपणी करायचे राहून गेले असतील अशा गोष्टींची बकेट लिस्ट बनवा आणि पूर्ण करायला सुरुवात करा. दॅट्स इट. ठीक आहे. तुमचं शर्का निरसन मी केलेलं आहे. आता
ठीक आहे, आता परत एकदा वेगळा विषय उद्या घेऊन येईन. तुर्तास इतकंच. बाय.